सर्वेमध्ये नाव येऊ द्या. अरे 18 वर्षापासून काम करणारी महिला सर्वेमध्ये नाव कसं आणतात? त्यांचे स्वतःचे पॉम्पलेट त्यांनी वाटले आणि त्या सर्वेत आल्या. आणि बावनकुळे साहेबांवर ढकलतायत हे स्थानिक लोक. म्हणजे पार्टी हे घरच म्हणतं ना, हे आपल्याच घरच्या गोष्टी काय बाहेर काढायच्या. शांत बसली. तेव्हा मला साधा एक कोणी फोन सुद्धा केला नाही. जवळच्या लेडीजला सांगितलं त्यांच्यासोबत काम करू नका. म्हणजे मला एक त्रास नाही झालेला पक्षात. प्रत्येक अध्यक्षाने त्रास दिलेला आहे मला. जेव्हा खालचा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता काम करतो ना, तरच वरती नेते बसतात. पण ते खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी विसरू नये शतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना. जर माझी मैत्रीण राहिली असती की तिने ठीक आहे भारतीय जनता पार्टीचं काम करते, ती जवळपास माझ्यासोबतची सखी, ती कॉम्पिटिशनमध्ये तिला दिलं असतं मला दुःख झालं नसतं. नाही, माझी समजूत त्यांनी काढली पण निर्णय अजून घेतलेला नाही. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 2 दिवसांपासून तुम्ही महाराष्ट्रभर आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, काही ठिकाणी नाशिकमध्ये ज्या गोष्टी पाहताय त्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षामध्ये गेली अनेक काळापासून काम करणारे जे निष्ठावंत आहेत त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं गेलं आहे. आणि जे काल परवा पक्षात आलेत, काही दिवसांपूर्वी पक्षात आलेत, ज्यांची सदस्यत्वसुद्धा नाही, अशा लोकांना उमेदवारी दिली गेली. आणि आम्ही 18 वर्षापासून पक्षात काम करत असताना आम्हाला लांब ठेवले, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. अनेकांनी पक्षाच्या नेतृत्वावरती आक्षेप घेतला, आपला आक्रोश व्यक्त केला आणि आपली खंत जी आहे ती व्यक्त केली. त्याच्यामधल्या आत्ता ज्या आहेत दिव्या मराठे म्हणून आहेत, त्यांना प्रभाग क्रमांक 20मधून उमेदवारी हवी होती. त्यांचे गेले अनेक काळापासून काम आहे, ते आपल्याशी बोलतीलच. परंतु त्यांनी 3 दिवस या गोष्टीवरती उपोषण केलं आणि पक्षाने मला का डावललं, अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर श्री अतुल सावे आणि इथले बाकीचे मंत्री त्यांनाही भेटले, त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं. त्यांना काय सांगितलं किंवा त्याचं समाधान आहेत ह्या गोष्टी बोलता येईल, पण त्यांचा आक्रोश आपण जाणून घेऊयात. ताई, लेट्सअपमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला प्रभाग क्रमांक 20मधून उमेदवारी पाहिजे होती, परंतु तुमचा हा सुरुवातीपासूनचा दावा होता, तो कशा आधारावर होता? मी जवळपास तिथे 25 वर्षापासून राहते. 25 वर्षानंतर मी खूप सामाजिक कार्य केले आहेत तिथे. माझे जवळपास 10 बचत गट होते आणि बचत गटाच्या माध्यमातून मी 5 जणांना गिरण्या घेऊन दिल्या बचत गटाच्या लोनने. म्हणजे मी त्यांना गृहिणींना कामाला लावलं, त्यांना रोजगार मिळवून दिला. 4 ते 5 जणांना खाण्याचे पदार्थ असतात ना, त्याचं लायसन काढून दिलं. ते खाण्याच्या पदार्थांचे पॅकिंगचे असतात ते घरगुती पदार्थ विकण्यास, ते मी लायसन काढून दिलं. तो उद्योग उभा करून दिला. एक कपल होतं, कुलकर्णी म्हणून होतं, पण त्यांनी व्यक्त केलं, ताई आम्ही बचत गटाच्या पैशातून यात्रेला जाऊ शकतो का, सहलीला जाऊ शकतो का? आम्ही 2 जण फिरलोच नाही. म्हटलं ताई तुम्ही जा, कारण हे लोन जरी याला असलं तरी मी ॲडजस्ट करते. म्हणजे त्या कपलची इच्छा मी पूर्ण केली, कारण हे लोन काढून मी त्यांना फिरायला पाठवलं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीत माझं सामाजिक कार्य. पण हे सगळं करत असताना तुम्ही भाजपचे सदस्य होता? भाजपचेच कार्यकर्ता आहे मी. हां. जवळपास मी म्हणजे 2007 पासून होती, पण 2010 मध्ये मी अधिकृत हे झाली होती. म्हणजे जोशी साहेब होते ना तेव्हा मी काम केलेलं होतं. पदवीधरचं श्रीकांतजी जोशी होते ना, त्यांचं मी काम केलं होतं, पण पदाधिकारी नव्हती. पण 2010 मध्ये मला पक्षाने घरी तिकीट पाठवलं होतं. तेव्हा पक्ष मोठा नव्हता, म्हणून मला घरी तिकीट पाठवलं. ते पण इंदिरानगर अशा ठिकाणी की मी निवडून येऊ शकत नाही, अशा ठिकाणी. ठीक आहे, आपलं पक्ष वाढवायचा आहे, पडलं तरी चालेल, पण आपल्या पक्षाचा झेंडा तर लागेल, ह्या दृष्टीने मी तिथे प्रयत्न केले. तिथे झटली मी खूप वेळ. म्हणजे त्या एरियात जाऊन मी भारतीय जनता पार्टीचे झेंडे कोणी धरायला तयार नव्हते. एकमेव कार्यकर्ता होती. मी लोकांना, मुलांना म्हणायची पदं घ्या. मॅडम तुम्ही पुढे येत ना, आम्हाला पदं नको. म्हणजे पदं घ्यायला सुद्धा तयार नव्हते. म्हणजे ज्यावेळेस पक्ष मोठा नव्हता त्यावेळेस घरी तिकीट पाठवलं आणि पक्ष मोठा झाला त्याच्यानंतर तिकीट कापलं. तिकीट कापलं ना, मागच्या वेळेस पण कापलं. मागच्या वेळेस एबी फॉर्म आलेला. हं. एबी फॉर्म आल्यानंतर दानवे साहेबांच्या घरी बंगल्यावर आमचे एबी फॉर्म होते. आणि दानवे साहेबांच्या बंगल्याच्या पाठीमागेच, सुतगिरणीच्या पाठीमागेच आमचं घर आहे. तर मला कारणे बस कोणचे? रावसाहेब दानवे. हां, रावसाहेब दानवे. तर मी 5 मिनिटं लागतात मला कारणे. 5 मिनिटात माझा एबी फॉर्म पळवला जातो. म्हणजे मला फोन येतो ना, तुमचा एबी फॉर्म घेऊन जा. मग गेल्या निवडणुकीतून घडली. हो, सेम. आणि आता मग विश्वास दाखवतायत की आता तुम्हाला, म्हणजे आता मीडियाने, म्हणजे मी उपोषणाला बसली म्हणून तुम्ही माझी दखल घेतली, हा मोठा विषय ना. आता सेम तोच प्रकार झाला. ऍक्च्युली मी गेल्या वेळेस काय सांगितलं मग तुम्हाला सगळं असं घडलं? कुठेतरी ऍडजस्ट करू, ओके. नाही केलं.
केलं नाही, ऍडजस्ट नाही, पद नाही मला जवळपास. त्यात तर बराच कालावधी गेला. नाही, 2010 नंतर मला पद दिले. हम्म. पण आता मागच्या वेळेपासून 2015 मध्ये जी निवडणूक झाली ना, त्याच्यानंतर मला पद नाही दिलं. पद नाही दिलं मला. म्हणजे तब्बल 10 वर्षापासून. हो, पद नाही दिलं मला. फक्त सदस्य म्हणून ठेवलं. पण तुम्ही काम करत राहिले. काम करत राहिली मी. ज्यांना पद आहे ते घरी येत, मी काम करते. मी प्रत्येक मीडियावर बघा, मला प्रत्येक पत्रकार मला ओळखतो. आणि ते प्रदेशावाल्यांनी पण बघावं, कुठे ना कुठेतरी माझा फोटो आलेला आहे. हे लोक नाव सुद्धा देत नव्हते माझे, पण फोटो तर दिसेल, कुठेतरी दिसेल ना मी फोटो. म्हणजे एवढं सगळं असताना, आणि कॅपेबल आहे ना मी. माझं शिक्षण MA झालेलं आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. मी भांडू शकते, भांडून निधी आणू शकते. महिलांचे कार्य तर खूप आहे, समाजकार्य पण माझं खूप आहे. ह्या वेळेस निवडणुका समज 1 महिन्यावर 2 महिना आल्यात, त्यावेळेस तुम्हाला तिकीट मिळेल अशी काही कोणाकडनं बोलणं झालं किंवा शाश्वती होती? हे बघा, मी बोलायला गेली, साहेबांना भेटायला गेली. हे काय म्हणतात ते, शितोळे सरांना भेटायला गेली. कधीची गोष्ट ही? हे आता हे डिक्लेअर झाल्यानंतर निवडणुका. तर त्यांना भेटायला गेल्यानंतर साहेब फिरा ताई, हो म्हटले. मग तेव्हाच मला सांगायचं, तुम्हाला तिकीट नाहीये, तुम्ही फिरू नका, तुम्ही पैसा वाया घालू नका, वेळ वाया घालू नका. पॉम्पलेट्स वाटणं, म्हणजे तुम्ही कामाला लागा, उमेदवार मिळणार आहे. हो, कामाला लागा म्हटले ना. सर्वेमध्ये नाव येऊ द्या. अरे 18 वर्षापासून काम करणारी महिला सर्वेमध्ये नाव कसं आणतात तुम्ही? सर्वे हा शब्दच बदलायला पाहिजे. मला विनंती आहे बावनकुळे साहेबांना, CM साहेबांना हात जोडून विनंती आहे. ज्या महिला तुम्ही बघतायत, ज्या महिला 18 वर्षापासून, कोण 22 वर्षापासून, कोण 25 वर्षापासून, त्यांना सर्वेची गरज काय? मग सर्वे तुम्ही कसा करतात? जर तुमचं नाव येत नसेल तर? तुमचं नाव येत नसेल, नाव येत असेल सर्वे. अरे सर्वे आता जी महिलाला दिलंय ना, ती महिला मला वाटतं ती सदस्य पण नसेल. कोण अनिता मानकापे म्हणून. म्हणजे भाजप सदस्य पण नाही. अरे, ही तर मोठी गोष्ट आहे. हा, आणि भाषणात आम्हाला सांगितलं गेलं, जे नगरसेवक आहे त्यांच्या मिसेसला दिलं. सर्वेत आल्या, त्या सर्वेत आल्या. म्हणजे त्यांचे स्वतःचे पॉम्पलेट त्यांनी वाटले आणि त्या सर्वेत आल्या. आणि बावनकुळे साहेबांवर ढकलतायत हे स्थानिक लोक. मग आता पण तुमचा आक्षेप बावनकुळेवर नाही, स्थानिक नेत्यांवर नाही. स्थानिक नेत्यांवर, त्यांना काय माहिती. वरिष्ठ नेत्यांवर माझा नाही, पक्षावर नाही, स्थानिक नेत्यांवरच. आता तुम्ही 3 दिवसापासून आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर तुमची तब्येत खराब झाली, तुम्हाला ते भेटायला आलं, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं, तर तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का? काय नेमकं मस्त? नाही, बोलले चांगले. ते आले पण होते मला तिथे उपोषण सोडायला, पण चिडलेले कार्यकर्ते खूप आहेत. ते आले, पण ती जी न्यूज दाखवली, त्यांच्या गाडीवर काळं फासलं गेलं, ते मलाच भेटायला आले होते. साहेब, कराड साहेब मलाच भेटायला आले होते. ते बोलले व्यवस्थित, सगळ्यांची कामं करू. पण हे आश्वासन मला मागे पण दिलं होतं ना, मागच्या निवडणुकीला पण दिलं होतं. पदही नाही दिलं साधं. तुम्ही आता त्यांच्या बोलण्यावरती समाधानी आहात का? तुमचा काही वेगळा निर्णय आहे? हे बघा, माझी काल तब्येत बरी नव्हती. मला त्यांनी उपोषण सोडलं, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं ताई, म्हणजे आमचं बोलणं ऐकून, म्हणजे माझा विषय नाही ना, सगळा विषय महिलांचा घेऊन बसली ना मी. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या सगळ्या महिलांना तुम्हाला कुठल्या कुठल्या चांगल्या कमिटीवर बसवावं लागेल. ते हो म्हटले. पॉझिटिव्ह होते, सगळे पॉझिटिव्ह होते. तुम्हाला काय वाटतं की पक्ष हा कारण फॉर्म भरण्याची मुदत संपते 5 वाजता, त्याच्यानंतर आपल्याला काही चान्स राहत नाही, मग पक्ष असं वाटतं की चला हे आपल्या हातातले कार्यकर्ते, यांची समजूत घालेल, असंच होत आलंय की तुम्हाला असं वाटतं ना? असं 18 वर्ष झाले असंच होत आलंय, असंच होत आलंय. म्हणून तर हे बघा, पण 18 वर्षाचा कालावधी आहे, ह्या 10 वर्षाचा कालावधी गेला, तुम्हाला काय वाटतं हे सगळं ते आश्वासन देतील, आपल्याला नाकारतील, तर असं चालू राहिलं पाहिजे, काय व्हायला पाहिजे? आता हे बघा, त्यांनी आश्वासन मला दिलेलं आहे की आम्ही सगळ्या महिलांचा विचार करू. अनुराताई पण आल्या होत्या, त्यांनी पण दखल घेतली माझी. त्या माझ्या मैत्रिणीच आहेत. अनुराधा चव्हाण. अनुराधा चव्हाण, फुलंब्रीचे आमदार. त्यांनी पण म्हटले मला तुमची दखल घेतली जाईल आणि मी वरिष्ठांपर्यंत तुमच्या मागण्या आम्ही पोचतो. पण मग हे मागच्या वेळेस सेम घडलेलं होतं, तेव्हा फक्त सगळ्या महिलांमध्ये एकच तिकीट दिलेलं होतं. मग तोच प्रश्न होता, तुम्हाला मागच्या वेळेस तसं, आता असं, तर ह्या गोष्टीवरती तुम्ही खरंच म्हणजे कधीपर्यंत समाधानी होणार? मला जवळपास जावलं जातंय, शहराध्यक्षपद हे जातीने दिलं जातं असं ते म्हणतात. जातीपातीची समीकरणं करतात तेव्हा. मग आतापर्यंत मी समीकरणात बसली नाही. 6 अध्यक्ष होऊन गेल्या, त्या समीकरणात अजून मी बसलेलीच नाहीये.
अरे बापरे, 6 मध्ये 6 जाती निवडल्या असे, आणि तुम्ही का बसत नाहीत त्या? हा 6 टर्म म्हणजे 6 टर्म. हा, हा. नाही बसली. मग त्याच्यावर काय बोलणं झालं अध्यक्ष पदावरती? नाही आता झालेलेच आहे ना, आता पद झाले, दिले गेले. दिल्ली हा म्हणजे आता काही चान्स नाही. नाही, कसलाच चान्स नाही. पण आता तुमचे काय म्हणजे आता मन काय सांगते की भाजपच काम करायचंय, जिथं उमेदवार दिलेत आता त्यांना काय बेसिसवर दिले, तुम्ही काय विचारलं असेल ना पक्षाला? नाही ज्यांना हे उमेदवार बघा, दिले त्यांना. काल खरं सांगू का, माझी तब्येत एवढी खराब होती, हम्म. मीडियाशी बोलता बोलता माझे अक्षरशः हे गाल दुखायला लागले. दिवसभर वाईट चालू, त्या दिवसभर प्रत्येक मीडियावाल्यांनी माझी दखल घेतली. मी मीडियावाल्यांचे खूप धन्यवाद मानते की त्यांनी माझा 18 वर्षाचा कालावधी, जी माझ्या यातना आहेत, जो संघर्ष केलेला आहे, तो तुम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला. कारण या ते खालच्या आमचं कामच असतं, एक तुमच्या वेदना आहेत ते मांडणं कामच असतं आमचं. तुम्ही ते बोलणं किंवा तुमचं काय आहे संघर्ष लोकांना दाखवणं एवढं काम असतं. नाही, पण ते त्यांनी दखल घेतली ना, आणि वरिष्ठांनी पण दखल घेतली माझी. ओके. वरिष्ठांनी पण दखल वरिष्ठांचा घेतली. कोणाचा फोनशी संपर्क झाला तुमचा? आपले रवींद्र चव्हाण सर आहेत, प्रदेशाध्यक्ष, त्यांचे ते सोबतचे आहेत, त्यांचा मला फोन आलेला. पहिल्या दिवशीच आलेला त्यांना, उपोषणला बसत तेव्हाच आलेला त्यांचा फोन की मॅडम तुम्हाला काय बोला. मी म्हटलं नाही, मी स्थानिक नेत्यांशी बोलणार, तुमचा काही दोष नाही त्याच्यात, पक्षाचा दोष नाही, मी स्थानिक नेत्यांशी बोलणार या सगळ्या गोष्टी. आता स्थानिक पातळीवर जर बघितलं तर अतुल सावे नेतृत्व करतायत, आपले कराड साहेब आहेत, शितोळे साहेब आहेत, केनेकर साहेब आहेत, त्या सगळ्यांवरती समज तुमचा रोष आहे. काय काय हे जे स्थानिक नेते आहेत ज्यांची नावं मी घेतली त्यांच्यावरती तुमचा रोष आहे. हो हो, वरिष्ठांवर. ही कमिटी आहे ना, तिच्यावर रोष आहे. आता त्यांनी मला काल समजूत घातली, मी म्हणजे मान्यच करावं लागलं मला. ओके. हां पण तुम्ही आता आश्वासन काय दिलं ते सांगणार नाहीत आम्हाला कदाचित. नाही नाही, जर सांगण्यासारखं आश्वासन असेल तर तसं सांगू नाही, शकता. आश्वासन नाही दिलेलं त्यांनी. मी आश्वासनासाठी गेलेलीच नव्हती. हं. हे की मी उपोषणाला ठरणारे म्हणजे बसणार आहेत हे ठरलेलंच नव्हतं माझं. हं. मी सहज गेली. हं. मला इथे नाही तर कुठेतरी ऍडजस्ट करा हे बोलायला, पण तेव्हा नेते मंडळी भेटली असते तर एवढं झालं नसतं, हा, पुढच्या गोष्टी वाढल्या. वाढली नसती. परत प्रभाग क्रमांक 20 मधून तुम्ही काम करता गेले अनेक काळ, हो तुम्ही इच्छुक होता, परंतु उमेदवार डावलले गेले आणि तुम्हाला आता त्यांच्याकडनं आश्वासन दिलं, तुमची समजूत घातली. याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का आणि भाजपचं काम करणार आहात का हे बघा, निवडणुकीमध्ये? मी अजून विचार करते ह्या सगळ्या गोष्टींचा, मी सांगेल नंतर. हां म्हणजे आणखी विचार चालू आहे, विचार झालेला नाही? ओके. विचार करते मी, हं. कारण मला आहे ना विचार करायला, म्हणजे मी काल रात्री येऊन झोपली, मला झोपेची पण गरज होती. परवा खूप कडाक्याची थंडी तुम्ही होती. अपक्ष वगैरे फॉर्म भरला? हं? अपक्ष वगैरे फॉर्म भरला हो, फॉर्म भरलेला आहे माझा, तुम्ही? अपक्ष भरलेला आहे. अपक्ष फॉर्म भरलेला आहे माझा. बरं, आता तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत हो ज्यांना डावलले गेले, हो तुम्ही उपोषण केलंय, हो तुमची एक वेदना आहे, हो. तर काय सांगाल नक्की त्यांच्याबद्दल काय बोला? हे बघा, मी फक्त माझ्याच भावनांसाठी मी तिथे बसलेली नव्हती. हे मागच्या वेळेसच करायला पाहिजे होतं, म्हणजे आता सुधारणा झाली असती. पण मागच्या वेळेस मी शांत बसलीच, ठीक आहे, आपलंच घर आहे, म्हणजे पार्टी हे घरच म्हणतं ना, हे आपलंच घरच्या गोष्टी आहेत, काय बाहेर काढायच्या. शांत बसली. तेव्हा मला साधा एक कोणी फोन सुद्धा केला नाही, साधा एक फोन सुद्धा आलेला नाही. हे जे म्हणता ना आताच, हे ठरवून केलेलं नाहीये, हे आपोआप घडलेलं आहे. हा, ते आतून आलेल्या सगळ्या वेदना होत्या. हा उद्रेक आहे, 18 वर्षाचा हा उद्रेक आहे. जेव्हा मी बाहेर पडतो ना, महिला, मीच नाही अनेक महिला, तेव्हा सगळे घराची सगळी जबाबदारी सांभाळतो, उपाशी टापाशी पळतो. कधी कधी 9:30लाच कार्यक्रम असतो, सगळं करायला वेळ असतो, पण जेवायला वेळ नसतो. कधी कधी दिवसभर जेवायला मिळत नाही, घरी आल्यावरच मिळतं. म्हणजे हा त्याग आहे, त्यागच आहे ना, त्याग आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, त्यांचं नावच विसरून जाते मी, शिवसेनेचे आले तनवाने, किशनजी तनवाने, ते अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असताना मला प्रभारी म्हणून इथलं केलेलं होतं, परभणी, नांदेड आणि संभाजीनगर. तो कार्यक्रमात हे ओबीसीची बैठक होती, कार्यक्रमात ती बैठक होती. मग ती बैठक मला लावायला सांगितली, तुम्ही लावा. मग त्यांनी मला जबाबदारी दिलेली होती, मग मी लावली. तर त्यांनी माझ्या जवळच्या लेडीजला सांगितलं, यांच्यासोबत काम करू नका. म्हणजे मला एक त्रास नाही झालेला पक्षात, प्रत्येक अध्यक्षाने त्रास दिलेला आहे मला. संजय केनेकरांनी त्रास दिलेला, शिरीषजींनी मला पदच नाही दिलेलं, फक्त हो ताई, नमस्कार ताई केलेलं आहे ना. एकदम गोड बोलतात, कोणीच कडू बोलत नाही माझ्याशी, सगळे रिस्पेक्टने बोलतात.
गोड बोलून काटा काढणे असं असंच ना? नाही, काटा काढण्याचं म्हणता नाही येणार, पण सगळे गोड बोलतात. पण असं पद कोणी दिलेलं नाही मला. आपण बघा ना, ऐनवेळी पद न देणं, उमेदवारी न देणं, याला याला काय काय म्हणायचं? म्हणणार? याला काय म्हणणार तेच मग? मला म्हणायचं, याला काय- याला काय म्हणणार? हाच शब्द वापरू. याला काय म्हणू शकतो म्हणून आपण? म्हणलं तुम्हाला की सगळ्या महिलांच्या वतीने तुम्ही काय सांगणार सगळ्या महिलांच्या जेव्हा वतीने डावललं गेलं? हे बघा, आपण म्हणतो हे पक्ष आहे, आम्ही वरती नरेंद्रजी मोदी हम्म. त्यांचं कार्य चांगलं आहे. भारतात नंबर 1 पक्ष आहे आणि आधीच होतो आम्ही. पक्ष नंबर 1 करायला आमचा पण खारीचा वाटा आहे. हम्म. प्रत्येक महिलेचा, माझा एकटीचाच हो, नाही, हो. प्रत्येक महिलेचा. जेव्हा खालचा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता काम करतो ना, तरच वरती नेते बसतात. पण ते खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी विसरू नये शतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना. हम्म. उचलताही मान्य आहेत, हम्म. ठीक आहे, आपला नेता पुढे मोठा व्हावा हे प्रत्येकाला वाटत राहतं. आणि आम्ही हे केलं पण प्रत्येक विधानसभा, लोकसभा आणि पळतो पळतो पळतो. सकाळी 7ला निघतो, घरी यायचा टाइम नसतो. पण आपल्या नेत्याला काय कळत नाही की आपल्यासाठी आपला कार्यकर्ता सतरंजी उचलतोय? तो आता प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही उलट मीडियावाल्यांनी विचारलं पाहिजे, इतक्या महिला कॅपेबल नव्हत्या का? मी म्हणते 50 ते 57 जणांची लिस्ट होती. हं. ठीक आहे, काही ठिकाणी कसं असतं की इथे खूप पैसा खर्च करावा लागणार आहे, ही महिला पैसा खर्च करू शकत नाही, तिथे ठीक आहे तुम्ही दुसऱ्याला दिलं की याच्यापेक्षा कॅपेबल. पण मी तर सगळ्या बाजूने सक्षम होते ना, मी सगळं करू शकते. नाही, पण तुमचं इतकं जर काम असेल तुम्हाला काय गरज आहे पैशाची? तुमच्या कामावर येऊ शकता तुम्ही. नाही 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 हे पण पक्ष विचार करू शकतो असा. नाही नाही तो विषय नाही आहे. एखादा एकदम खूप एरियात पैसा लागणार आहे, पण तिथे पैसा लागतो तर तिथे पैसाच लागतो. मग तिथे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तसं नसेल तुमच्या प्रभागात किमान. नाही, आमचा प्रभाग चांगला आहे, तो विषय नाही आहे, पैशांचा विषयच नाही ना. म्हणजे मी सक्षम आहे ना, मी तिथे काम करू शकते, सगळ्या गोष्टींनी सक्षम आहे ना मी. मग त्या अशा एरियात जर तुम्ही कोणाला दुसऱ्या महिलेला दिलं, आणि आज मी म्हणते ना, मी का म्हणते, माझ्या सोबत जर माझी मैत्रीण राहिली असती की तिने ठीक आहे भारतीय जनता पार्टीचं काम करते, ती जवळपास माझ्यासोबतची सखी, ती कॉम्पिटिशनमध्ये तिला दिलं असतं, मला दुःख झालं नसतं. नाही, पण ज्यांना उमेदवार मिळाले आता तुम्हाला डावलून, त्यांना कशा आणि कशावर मिळाली किंवा काय क्रायटेरिया याचं का तुम्हाला उत्तर मिळालं का? तेच सांगते मी तुम्हाला, बावनकुळे साहेबांवरून नाव आलं, तेच सांगतायत ना, ते उत्तर देत आहेत. आता बावनकुळे साहेबांना कसं काय माहिती? हा, अरे तुम्ही स्थानिक लोकांनी नावं दिले त्यावरच गेले ना वरती, आणि आलेलं आहे पेपरला नावं बदलले गेले म्हणून. कुठल्या तरी न्यूजला माझं वाचतात त्याला, पण मला एकाने स्क्रीनशॉट पाठवलाय. नाव बदललं गेले याच्या अर्थ अगोदर जी दुसरी लिस्ट होती जी हा, पहिली गेली हो. त्यात असू शकतं तुमचं. हो, त्यात असू शकतं ना, ते नाही म्हणताय, आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना, ती मी पाहिली नाही लिस्ट. म्हणजे सध्या तरी तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे, परंतु भरलेला काय निर्णय घ्यायचा, पक्षाचं काम करायचं का नाही, किंवा जे उमेदवार दिलेत त्यांचं काम करायचं याच्यावरती तुमचा विचार झालेला नाही? नाही, विषय कसा झाला, त्यांनी मला आश्वासन म्हणजे सगळ्या महिलांच्या थ्रू घेतलेलं आहे मी, सगळ्यांना कुठे ना कुठे ॲडजस्ट करणार. तर आता आज मला बरं नाही, आता मी घरी डॉक्टर येतं का बघते, नाही तर थोड्या वेळाने बरं नाही वाटलं तर, कारण थोडासा BP लो आहे आणि मला विकनेस खूप आलेला आहे, आणि पोटात माझं ऑपरेशन झालं म्हणजे थोडं पोटात दुखते. म्हणजे तुम्ही अंतिम निर्णय आणखी घेतलेला नाही? नाही, माझी समजूत त्यांनी काढली, पण निर्णय अजून घेतलेला नाही मी. हे होत्या देवी मराठे. आम्ही पक्षाचा नेता मोठा व्हावा यासाठी सतरंजी उचलतो, आणि आम्हालाही वाटतं की पक्ष मोठा व्हावा, नेता मोठा व्हावा, परंतु हे सगळं होत असताना वेळेला आम्ही जे काम केले त्याची दखल घेतली जावी, कामाकडे पाहावं, आणि आम्हाला उमेदवारी दिली जावी. आणि माझीच नाही तर अख्ख्या असंख्य महिलांची वेदना आहे असंही ते म्हणलं. छत्रपती संभाजीनगर, लेट्स अप मराठी, गणेश बापळे.